पुढची बातमी आपण बघणार आहोत। फिफा वर्ल्ड कपचं सगळ्यात मोठं आकर्षण ठरतंय ते मॉस्कोमधलं ल्युझनिकी स्टेडियम। पुनर्बांधणीनंतर हे जगातलं सर्वात मोठं फुटबॉल स्टेडियम ठरलंय। युरोपमधला सर्वात मोठा देश रशिया आणि रशियातलं खरं तर जगातलं सर्वात मोठं फुटबॉल स्टेडियम मॉस्कोमधलं ल्युझनिकी स्टेडियम। किती असेल याची आसन क्षमता? तर 88,000। 2013 साली याच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली आणि 3 वर्षात स्टेडियमचं रूपच पालटलं। आधी याचं क्षेत्रफळ होतं 1,22,000 चौरस मीटर। आता हाच आकडा गेलाय 2,40,000 चौरस मीटरवर। संपूर्ण बांधणी आणि सोयी सुविधा या फिफाच्या नियमांप्रमाणे बनवल्या आहेत। आधी यामध्ये 81,000 लोक बसू शकायचे, आता हीच क्षमता 7,000 वाढवण्यात आली आहे। कृत्रिम गवत काढून आता नैसर्गिक गवत लावण्यात आले। गवताच्या देखभालीसाठी अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे। या स्टेडियमचं उद्घाटन झालं जुलै 1956 मध्ये। तेव्हा हे मैदान अवघ्या 450 दिवसात उभारण्यात आलं होतं। आत्ताही एवढं मोठं काम असूनही 3 वर्षात त्याचं नवं रूप आपल्या समोर आलंय। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुनर्बांधणीनंतरही त्याचा जुना लुक कायमच आहे। तेव्हाही ते मॉस्कोची शान होतं, आजही आहे। तसंही फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद रशियानं आणि पर्यायानं व्लादिमीर पुतिन यांनी एक आव्हान म्हणून स्वीकारलं। जवळपास संपूर्ण पाश्चात्य जगाशी वैर घेतलेल्या रशियाला हे दाखवून द्यायचं होतं की खेळाच्या पायाभूत सुविधांमध्ये हा देश मागे नाही, उलट उर्वरित युरोपच्या 2 पावलं पुढेच आहे। ब्युरो रिपोर्टसह अमेय चुंबळे, न्यूज 18 लोकमत।